शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी भारतभूमीच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिंगोरे येथील ध्वजाचं ध्वजारोहण ज्यांनी देशाची सेवा केली असे गावातील माजी सैनिक मेजर काशीनाथ लोहोटे, मेजर सुनील उकिरडे, मेजर शांताराम उकिरडे, मेजर अहिलुजी लोहोटे यांच्या हस्ते अतिशय उत्साही वातावरणात करण्यात आलं। तसेच ग्रामपंचायतच्या ध्वजाचं ध्वजारोहण सरपंच सीमा सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आलं। शाळेतील छोट्या बालचमूंनी भारतमाता, क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या वेशभूषा साकारून ग्रामस्थांचं लक्ष वेधून घेतलं। या कार्यक्रमाला पुष्पवती विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी पुष्पवती विद्यालय डिंगोरे विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या संगीत, कवायत, नृत्यानं उपस्थितांची मने जिंकून घेतली। मंथन परीक्षेत तसेच इतर स्पर्धा परीक्षेत राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर यश संपादन केलेल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती डिंगोरे, विविध संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, गावातील ज्येष्ठ नागरिक, पालकवर्ग, ग्रामस्थ, महिला बहुसंख्येने उपस्थित होते। सहभागी सर्व विद्यार्थ्यांना विविध कार्यकारी सोसायटी डिंगोरेचे संचालक शिवाजी शेरकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त खाऊचं वाटप केलं। ग्रामपंचायत डिंगोरे यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन शाळेचे मुख्याध्यापक सुनील घोलप, भैरवनाथ कराळे, चंद्रशेखर नलावडे, मनीषा गायकर, संगणक शिक्षिका अपूर्वा नायकोडी, अस्मिता खरात यांनी केलं। न्यूज रिपोर्टर विजय बोंबले, आज 24 तास डिंगोरे। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।